बेकायदेशीररित्या देशी बनविटीचे पिस्तूल बाळगून अंबड हद्दीत दहशत माजविणाऱ्या नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने जेरबंद केले। याबद्दल अधिक माहिती अशी की माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इसमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार दिनांक 22 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार विशाल काठे व विशाल देवरे अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत जगताप हा देशी बनावटीचे पिस्तल विनापरवाना जवळ बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया चौक लेखानगर अंबड नाशिक परिसरात हातात पिस्तल घेऊन दहशत माजवित आहे अशी खात्रीशीर बातमीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार संदीप भाट प्रदीप मजदे प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अंमलदार अमल कोष्टी मुक्तार शेख अशांचे पथक तयार करून त्यांनी लेखानगर स्टेट बँक ऑफ इंडिया चौकात अंबड नाशिक येथे एका इसमास शिरफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव भरत बाळासाहेब जगताप वय 33 राहणार मुक्काम पोस्ट खाणगाव गावथडी तालुका निफाड जिल्हा नाशिक असे सांगितले। त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एकूण 30,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 ने केली आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोक।